रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि शेळी पालक आणि मेंढी पालक यांना अगदी गुप्त स्वरूपातील ज्ञान मी अगोदरच बोलून गेलो. माझ्याकडे सर्व आहे ते मी जगाला वाटल्याशिवाय जाणार नाही. त्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट आजारी पिल्लू किंवा आजारी जनावर किंवा आजारी शेळी किंवा आजारी मेंढी ही मरू द्यायची नाही आपणाला. ती दुरुस्त आपोआप झाली पाहिजे. तर आपोआप ही शेळी मेंढी किंवा पिल्लू हे दुरुस्त करायचं कसं ते सांगतो, पुढे ऐका. आपण बऱ्याच काही गोष्टी आणि हे सायंटिफिकली मी सांगतोय बरं का. कुठलाही म्हणजे असं हवेत गोळ्या सोडायची मला सवय नाही. सायन्स शिकवतो तेही JEE पर्यंत, म्हणजे 12वी नंतर नीट JEE यांना जे टिपिकल कन्सेप्ट असतात आणि जे शास्त्रामध्ये सायन्सने सिद्ध केलेले प्रयोग आहेत, असे प्रयोग मी माझ्या शेळीपालकांना, शिकलेले असो अथवा अडाणी असो, परंतु माझ्या दृष्टीनं सर्व गोरगरीब शेळीपालक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बरं का. 0 पैशामध्ये आजारी जनावर नीट कसं करायचं. शेळी असू द्या, मेंढी असू द्या, गाय असू द्या, बैल असू द्या, आणि कोणतंही औषध न पाजता नीट कसं करायचं असतं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. लक्ष देऊन ऐका. काय आहे, शास्त्रामध्ये एक प्रयोग असं सांगतो की 0 विभवाला, विभव मीन्स पोटेन्शियल, 0 पोटेन्शियलला कोणताही प्राणी असेल, कोणतीही वनस्पती असेल, 0 पोटेन्शियलला तिचे रोग, सर्व रोग हे आपोआप बरे होतात. शास्त्रातली प्रूढ कंडिशन सांगतोय. 0 पोटेन्शियल अझूम केलेले अर्थ सर्फेची. लक्षात ठेवा, या गोष्टी मी सांगतोय त्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. मला काय कुठलं संशोधन करायचं नाही, काय नाही, परंतु हे माझे अनुभवाचे बोल आहेत. निगेटिव्ह पोटेन्शियल असते ॲक्च्युली. काय पोटेन्शियल ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ इज -GMM/R. पोटेन्शियल ऑफ अर्थ म्हणलं तर -GM/R या फॉर्म्युल्याने डेराइव केली जाते. मीन्स इट इज लेस दॅन 0, बट अज्युम दॅट अर्थ potential may be or would be, should be, could be 0. त्याच्या खाली आपणाला जायचं नाही. तर या 0 पोटेन्शियलला मनुष्य असू द्या, जनावर असू द्या, वनस्पती असू द्या, कोणताही जीव असू द्या,
त्याचे सर्व रोग बरे होतात, सर्व रोग बरे होतात. बंगल्यामध्ये राहणाऱ्या, घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गेल्या 2-3 वर्षात कोरोना झाला. असंख्य उपचार करून सुद्धा लोक मेले. परंतु एखाद्या भिकाऱ्याला कोरोना झाला आणि मुंबईमधील 1000 भिकाऱ्यापैकी किंवा पुण्यामधील 500 भिकाऱ्यापैकी 200 भिकारी कोरोनामुळे मेले. असं कधी ऐकलंय का तू? लक्षात ठेवा, काही गोष्टी या सत्यातल्या सत्य आहेत. हे तुम्हाला मी सत्यामधील सत्य सांगायला लागलो, खऱ्यामधील खरं सांगायला लागलोय. काही गोष्टी खऱ्या असतात, पण त्या खऱ्या असतीलच असं नाही. पण त्या गोष्टी जेव्हा अनुभव सिद्ध होतात त्याला खऱ्यामधील खरं असं म्हणतात. रस्त्यावर कुठेही झोपत होतं, ना कुठलं इंजेक्शन, ना कुठली गोळी. त्याला कोरोना व्हायरस घाबरत होता का त्याच्याजवळ जायला? त्याला कोरोना झाला नसेल असं वाटतंय तुम्हाला? कोरोना त्यालाही झालेला असेल, परंतु तो जिथे जागा मिळेल तिथे, जमिनीवर म्हणलं जमिनीवर कुठेही जिथे जागा मिळेल तिथे तो झोपत होता. झालेला कोरोना सुद्धा त्याचा 0 पोटेन्शियल, बॉडीची 0. जमिनीशी जेव्हा शरीराचा संपर्क येतो किंवा धरणी मातेशी जेव्हा, कारण कोणताही जीव, निसर्गामध्ये आढळणारा कोणताही जीव, मी मुद्दाम सांगतोय, हा परमार्थ आणि विज्ञान यांची सांगड घालून सर्व सांगायला लागलो. पूर्वी कोटेच नव्हते काही. ध्यानात आलं का तुमच्या? परमार्थामधील अभंग जर पाहिला, मासा आजारी पडत नाही समुद्रामधला असा तुम्हाला म्हणायचं का? माशाला आजारी पाडण्याला कारणीभूत आपण आहे, मनुष्य. परंतु तो मासा पाण्यात राहून आपोआप नीट होत. तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला हे माहित आहे का? तुमच्या झाडावर पडलेला रोग तुम्ही काहीही न करता नाहीसा होतो. ते झाड पुन्हा पालवी त्याला फुटते. सत्य बोले माझी वाचा. पहा तुम्ही हे प्रयोग पहा. कारण झाड कुठं उगवतं? विमानात, हवेत. झाड कुठे उगवतं? झाड उगवतं जमिनीवर. लक्षात ठेवा या गोष्टी.